विधान भवन के बाहर एएनसी में संकट में फंसे किसान की मदद करने का ऐलान किया गया और आज संजय गायकवाड़ उसे पूरा करने के लिए बैलों की जोड़ी लेकर किसान के तटबंधन पर पहुंचे। उन्होंने न सिर्फ पवार दंपति के पैर धोए, उन्हें माला पहनाई, बल्कि उन्हें 1 साल का राशन भी दिया गया। संजय गायकवाड़ ने किसान से बातचीत करते हुए कहा कि चूंकि मैं खुद किसान का बेटा हूं, इसीलिए किसानों का दर्द जानता हूं और उन्हें झेलने के बाद ही आगे आया हूं। आज उद्धव ठाकरे और राज ठाकरे एक साथ विजय सभा कर रहे हैं। क्या महाराष्ट्र में ठाकरे एक ब्रांड है? जब उनसे पूछा गया अगर ठाकरे एक ब्रांड होते तो बाला साहब के समय महाराष्ट्र में 288 सीटें जीती होती। तो उन्होंने व्यंग्यात्मक टिप्पणी की। संजय गायकवाड़ को हिंदी भाषा के मुद्दे पर चिढ़ाया गया। क्या आप विदेशी राज्य में जाकर भी मराठी बोलेंगे? और अगर आपको यूपीएससी एमपीपीएससी करते हुए हिंदी सीखनी हुई तो आप विरोध क्यों कर रहे हैं? साहेब सांगा कशा पद्धतीने तुम्ही मदत केलात बुलढाण्यावर तुम्ही आलेला आहात? मी गुरुवारी विधानसभेच्या सभागृहाच्या बाहेरूनच घोषणा केली होती की लातूरचा शेतकऱ्यांचा मी व्हिडिओ पाहिला आणि ज्या अंगा खांद्यावर लेकरांना खेळवण्याचं वय त्या शेतकऱ्यांचं आजोबांचं आहे, या वयामध्ये त्यांना शेतीला कसण्याकरता स्वतः बैलाच्या जागी जावं लागतं आणि औत खांद्यावर घ्यावं लागतं. ही महाराष्ट्राला खूप मोठी लागणारी काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि ह्या वयामध्ये अशा प्रकारच्या वेदना शेतकऱ्याला होत असताना आम्ही एकीकडे शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा आहे, देशाचा पोशिंदा आहे आणि ईश्वराच्या ठाई त्या शेतकऱ्याला आपण मानतो आणि अशा शेतकऱ्यावर ही वेळ असेल तर हे फार दुर्दैवी आहे. म्हणून मी घोषणा केली की मी शनिवारी सकाळी 10-10:30ला या हडळती या गावामध्ये जाणार, शेतकरी आईबाबांना दोघांना भेटणार आणि माझ्याकडनं जी काही त्यांना जी गरज पडेल ती मी देणार. मी बैलजोडीची घोषणा केली, पण माझ्या आधी एकाने कोणीतरी बैलजोडी देण्याचं मला त्या ठिकाणी कळलं. पण माझं त्या दोन्ही शेतकरी दाम्पत्यांना सांगायचं आहे की या दोनपैकी जी बैलजोडी तुमच्या सोयीची असेल, तुम्हाला त्रास देणारी नसेल, ती कुठली ठेवा आणि एक दुसरी असेल ती विकून टाका आणि ते पैसे तुमच्याजवळच राहू द्या. आणि तिहाई पलीकडे काय बऱ्यापैकी किराणा मी या ठिकाणी त्याला आर्थिक मदत केली आहे आणि आणखी काही मदत लागत असेल तर ती देखील करू, कारण शेवटी शेतकरी टिकला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे. आणि तो वसंत पवार आणि हिंगणे या दोन पत्रकारांनी ही जे वास्तव सत्य आलं, खरं तर पत्रकारिता तुम्ही लोक करतात, तुमच्यामुळेच अशा गोष्टींना या ठिकाणी न्याय मिळतो. म्हणून मनापासून मी सगळ्या पत्रकारांना धन्यवाद देईन की आज तुम्ही हे छापल्यामुळे, तुम्ही दाखवल्यामुळे आमच्यापर्यंत बातमी आली आणि मी मदत करू शकलो. खरं तर माझ्या परिवारात देखील हे आम्ही दुःख पाहिल्यामुळं आणि बाळासाहेब हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आणि एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिकवण, एकनाथ शिंदे साहेब देखील अशाच प्रकारे कुठेही धावून जातात आणि मदत करतात. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या बुलढाण्याचे सगळे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, स्थानिकचे आमचे जे जिल्हा प्रमुख केंद्रे साहेब, आमचा गोपीनाथ या दोघांनी तर बैलजोडी शोधाकरता 4-5 बाजार पायाखाली काढलेत आणि शेवटी कर्नाटकामध्ये जमालपूरला गेले आणि काल सकाळीच त्यांनी जोडी इथे आणून त्या ठिकाणी ठेवली, जेणे त्याच्यामुळे आज मला ही आपल्याला यांना प्रदान करता आली. राज्यात तुमची सत्ता आहे, कृषी मंत्री त्या दिवशी फोनवर बोलले बाबांना, आईंना, आणि आम्ही सर्वतोपरी मदत करू म्हटले आणि त्यांनी पाठवलं फक्त एक पोतं बियाणं आणि एक खताचं पोतं. सरकार कुठंतरी गांभीर्यानं बघत नाही अशा गोष्टींना. मला वाटते अशा गोष्टीकडे सरकार वगैरे म्हणून पाहिलं नाही पाहिजे, तर माणुसकी म्हणून पाहिलं पाहिजे की कोण सरकारमध्ये आहे, कोण सरकारमध्ये नाही, हा इथला विषय होऊ शकत नाही. पण ते मदत सर्वतोपरी करू म्हटलं काहीच दिलं नाही ना त्यांनी. खताचं पोतं आणि नाही, बियाणं करायला पाहिजे. सरकारने भरपूर मदत करायला पाहिजे की जेणेकरून शेतकरी अशी वेळ आली नाही पाहिजे. आणि निश्चितपणे आता हाऊस चालू आहे, मला जशी संधी मिळेल तसा मी हा प्रश्न विचारला आणि कृषी मंत्र्यांनी का मदत केली नाही हा प्रश्न मी नक्की विचारेल. उद्या आषाढी एकादशी आहे, आज आपण शेतकऱ्यांचं पाय धुवून हे औक्षण पण केलेलं आहे, काय भावना आहे? खरं तर शेतकऱ्यांच्या चरणामध्येच आपला विठ्ठल आहे, कारण त्यांच्यामुळेच आपण जिवंत आहोत. आणि म्हणून उद्याची आषाढी एकादशी दर्शन मला आज या दोन्ही शेतकऱ्यांचं पाद्यपूजन करून मला या ठिकाणी मिळालेलं आहे. मी या दोघांच्या चेहऱ्यात माझे आईवडील पाहिलेले आहेत आणि प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये आपले आईवडील बघावेत, जेणेकरून शेतकऱ्यांचं दुःख आपल्याला समजता येईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले, सभा लावली, हे संपू देऊ ना, मग आपण राजकीय विषयावर येऊ. सांगा. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, तुम्ही ज्या बाळासाहेबांना वंदनीय मानतात ते ठाकरे बंधू येत आहेत, आनंद आहे का, कसं काय वाटतंय? बघा, 15 वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता, पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धव साहेब गेले, त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये. आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळी देण्याकरता खूप उशीर केलाय. मला वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रावर पडेल. ठाकरे आडनावाचा ब्रँडचा फरक नाही, आता राहिलेला नाही. ब्रँड राहिलेला आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता, किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे. फक्त मुंबई असं जर ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना 288 आमदार आले असते. तेव्हा पण आपण 70-74च्या पुढे कधी गेलो नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चालू
आता ते तर निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही. तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं. मला सांगा, आज आम्ही परराज्यात जातो, तुम्ही मराठी बोलणार आहात का? मग तुमच्या मुंबई, ठाण्यात, पुण्यात सगळ्या ठिकाणी KG1 KG2च्या इंग्लिशच्या सूट शिकतात. जिथे MPSC शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी. मग तुमच्या पोरांना तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला? सगळा कोणता मुंबईकर नाकारतो, कोणता ठाण्यावाला नाकारतो. आणि आज हिंदीच काय, तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह. मग ते लोक काय मूर्ख होते का? आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे. मी तर डायरेक्ट बोललो, अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचे आतंकवादी मनसुबे आपण पण उधळू शकत नाही. फक्त त्यांचा रोष हा आहे की महाराष्ट्रात राहतात, 30-30 वर्ष राहतात आणि मराठी बोलत नाही. मी मराठी मराठी बोलायला बोलणार नाही लाज असा वाटते. विरोध करणाऱ्यांना काय तुमचं मत त्याला म्हणणं? लागूनच प्रश्न आहे. केडिया म्हणतो लाज मराठी वाटते. बोलण्याची लाज वाटते मला. जो कोणी मराठी बोलण्याची लाज वाटतो म्हणतो त्याचं थोबड फोडलंच पाहिजे. पण हिंदीचा आम्हाला हिंदी राष्ट्रभाषा जरी असली पण मराठीचा अपमान देखील आपण सहन करता कामा नये. पण माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्यावेळेला आम्ही परराज्यात जातो त्यावेळेला आम्ही तिथं काय बोललं पाहिजे? मग तेच परराज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन जर मराठी बोलत नसतील, हिंदीच बोलायचं म्हणत असतील तर त्यांच्याबद्दल काय मत आहे मग आता? मला वाटतं की बऱ्यापैकी आता आम्ही ज्याची संवाद साधतो ते लोक तर आमच्याशी मराठीतच बोलतात, बऱ्यापैकी बोलतात. नाही. ठीक आहे. ठीक आहे. चला, ओके. ओके.